नमस्कार. आज कडनं पळून एक नंबरचा मानकरी झाला घोटचा सरजा आणि दक्कन. काय सांगा त्याच्याबद्दल, कसं कसं काय? आज खूप भारी वाटते. कडनी एक नंबर केला आपण हा आणि बैल पण छान पळाला. हा हा कसं कसं इथनं पुढे नियोजन राहतील काय? आता काय नियोजन भावनीच केलं होतं ते. किती दिवस झाला आधी चालू होतं? तसं तर आमचं ते ह्याच्या मैदानाला झालेलं, मागच्या मैदानाला. पण काही कारणास्तव मी तिकडे खाली जायला होतो यवतमाळला बैल सेकंदाला घेऊन, त्याच्यामुळे ही गाडी पळली नाही. आता तसं म्हणलं पाहिजे लखनला सेकेदात पण पळतो इथं, पण कडनं फायनल मला वाटतं आहेत ना बरेच फायनल. हो बरं, बरेच आता कडनं पडलं फलटणचं कडनीच केलेला एक नंबर. खाली वाटलं होतं ना कडे बिडायला, काय स्पीड आहे गाडीला म्हणजे काय हो, विषय नाही काय वाटलं, खाल्लं गेली की पुढे थोडाफार झालं बी 19-20 आपला बैल घेते काढून म्हणलं. फक्त लकडला एकच होतं, लखनला प्रवास होतो ना बराच. हो, प्रवास जास्त होता. तो आता झाला त्याच्यात म्हणजे सेटल, काही विषय नाही. सेटल म्हणजे आता त्याला 5 वर्ष लागली, बैल प्रवासच करतो. हा. आणि असा एकमेव नंदी असेल महाराष्ट्रामध्ये का हा सगळ्यात जास्त प्रवास केलेला बैल. म्हणजे मैदानी तासल्या प्रवास करून येतो. हो, किती दिवसात प्रवास येतो? करून येतो. आम्ही सकाळी इथं 7 वाजता आलो, 4 वाजता निघलो. किती वेळ पडली आपली घोटचा सरजा आणि लखन? पहिल्यांदाच पडली. पळली, पहिल्यांदाच. अरे वा, पहिल्यांदाच नियोजन होते हो, पहिलं. का? बरेच दिवस झाले ते चालू होतं करायचं. आणि बरेच दिवस म्हणजे 2 महिने आधी चाललेले, हा. पण आज पळू उद्या पळू करत आज योग आले आणि छान लखन गाडी आता पळाली. जाईल त्या मैदानात फायनलचा मानकरी आहे ना, काय सांगा? हो, कायम फायनलला राहतो आम्हाला, हेच त्याच्यावर पण अपेक्षा एवढीच हा, हा. आहे. नाही जरी एक नंबर केला तर असं काही नाही त्याचं, हा. कारण ते त्याचा जीवाचा रान करून पळतोय, गुलाल ठेवतोय आपल्याला गुलाल. सेमीतच वाटलं होतं गाडी काहीतरी करते. हा, सेमीनं पण कडणी लागलं होतं. हा, अरे वा. कडणी पण सेमी म्हणजे सेमी पण कडनं असून फायनल पण कडनं झालं त्याच आणि तासाला झालं. सगळ्यांचं म्हणजे खाली बी बोलणं झालं आणि बऱ्याच जणांचं मला बी फोन झालं. त्या सेमी मध्ये जो फायनलला राहील तोच एक नंबर करेल, हा, हा, मी हा. स्वतःच बोललेलो होतो. सेमी पण खूप सुंदर होता. हो, सेमी बी टॉपचा होता हा. आणि त्या सेमीत राहिलो आणि एक नंबर केला. काय सांगितलं इथनं पुढे कशी नियोजन राहतील काय लखनची? आता नियोजन काही नाही, आता नियोजन 28 तारखेपर्यंत झालंय. हा हा आता पुढचं बघू. सेकंदाचं कधी मैदान आहे काय आता? सेकंदात आमच्या इकडे यवतमाळलाच, हा. तिकडे जाईन आता बैल. तो खरं सेकंदाला तुमच्या इथं लय म्हणजे तुमच्या भागातले लय व्हॅल्यू आहे ना सेकंदाच्या मैदानात, काय बोलाल त्याच्याबद्दल? म्हणजे काय ते आमच्या इकडे खुन्नस लागते सेकंद, आणि सेकंदाला पळलं की थोडस बैलाला 20 रन भेटतो, कारण की तिथं पल्ला कमी असतो, 300 फूट पळायचं असते. हा हा. त्याच्यामुळे परत बैलाला गती पण येऊन जाते आहे अशी. मग तिथं कमी अंतरात फुल स्पीड असतं का बरं? हो, ओके. म्हणजे ह्याच्यापेक्षा असं जुळाजुळीचं नसते, कासर टाकून म्हणजे खाली. ते मैदान वेगळं आहे, हे मैदान वेगळं आहे ना, मग दोन्हीकडे पण तसाच पळतो लखन. हो, तसाच बोलतो. आता इथनं पुढे कसं कसं नियोजन राहतील तरी काय? शेट काय म्हणले काय आज कोणाला? हा, शेटचा झाला. काय म्हणले? काय नाही, चांगली गाडी पळली म्हणजे. हा हा. तुम्ही कंटिन्यू बैलावर असता, काय सांगाल बैलाबद्दल तुम्ही? बैलच मी Continue असता, सांभाळतो, माझे continue बैल 24 तास माझे हशीच राहतात. कारण मला वाटतं पक्ष सोडण्यापासून आणण्यापासून खाली हो, सगळं, तरी एका जागेवर नाही म्हटलं आहे ना आल्यावर. नाही आता ते जायचं ना लगेच. हा. आता बैल संभाजीनगरला जाऊन उद्या पळायचं आहे त्याला, होय का? सेकंदला पळायचं होतं. म्हणजे आता प्रवास करून व्हायचं, रेस्ट द्यायची की पळवायचं? नाही, आता इथं पळवायचा म्हणजे आता इथून करंजीपूरला जाणार, हा. तिथून मग लगेच घरी जाणार सकाळी. त्याला किती रेस्ट का सवय लागली सगळी आता सगळी? तसं सवय झाली त्याला, आता काय 5 वर्ष झाली बैल सारखा आता पुढचं सरजा म्हणजे रॉकेटचा काय सांगाल त्याच्याबद्दल पण? ते तर मुंबईचं पण रॉकेट आहे आणि इकडलं पण रॉकेटच एक प्रकारचं. आणि दोघं जुळून आले आहे की नाही? हो, चांगली गाडी पळाली. चाच्याने पळवले ना? हो, चाचा काय बोलाल चाच्याबद्दल? चाचा आपल्या गाडीवर जेव्हा बसले तेव्हा एकच नंबर केला. अरे म्हणजे जेव्हा जेव्हा बोलले त्याच्या बसले तेव्हा असं. हो, एक नंबरच केला. हा हा. चाचा काय म्हणले, कसं स्पीड लागलं काय? नाही, चांगली गाडी पडली म्हणे. मला ते फायनलला कड लागली तरी ते टेन्शन नको घेऊ म्हणे. गाडी काय नशिबाने सेमीला पण कडन फायनल पण कडन, काय बोलाल त्याच्याबद्दल? काय आता नशिबाने कडच लागते काय त्याला. हा. चाहते वर्गांबद्दल काय बोलाल? बरं चाहते वर्ग आहे तू लोकांना हो, भेटायला. इकडल्या भागात आपल्याला भरपूर प्रेम देते चाहते त्यांचे, आणि भरपूर सपोर्ट बी ते तर करतात आहेच, पण आपल्याला. फॉर्च्युनरच्या मैदानापासून अजूनही आलं ना हो, ग्लॅमर आहे ना. पासून आपल्याला बरेचसे म्हणजे बैलाला बी व्हॅल्यू देते सगळे. तिथं पण तुमचं लय मोठं नियोजन झालं ना फॉर्च्युनर घेऊन गेल्यानंतर? हो, कोणाच्या आद्यात नव्हतं मध्यात नव्हतं आपण त्या बैलाला, कोणी म्हणायचे त्या बैलावर काय होत नाही. हा. त्या बैलाची तो पण बैल चर्चेत होता तिकडचा आहे ना? हो, आमच्याकडे अचानक पायरा झाला आणि केला का? हो, अचानक आमचे कैलास भाऊ हिवाळे नाही का, हा हा त्यांनीच बोलले तू टेन्शन नको म्हणे, आपण पायरा करतोय. हा हा मी त्याला वाशिमला बघितलं होतं, मी 1 नंबर केला होता आणि त्यांनी 3 नंबर केला होता. हा. आणि झालं सगळं नियोजन. चालतं, शुभेच्छा तुम्हाला, तुमचा वेळ घेत नाही.